मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशावरचं त्यांचं प्रेम तसूभर सुद्धा कमी नाही, परंतु महाराष्ट्राबद्दलचा अभिमान मात्र तितक्याच पातळीचा, तितक्याच लेवलचा. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राबद्दल असं म्हणतात की या मराठी माणसांनी, या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांनी देशामध्ये सर्वात जास्त आक्रमणं पचवली. जेव्हा इतर लोक परकीयांसमोर झुकत होती तेव्हा याच मराठी माणसांनी स्वराज्य उभं केलं, नवे नवे स्वराज्य राखलं सुद्धा. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की याच्यामुळेच मराठी माणूस हा पैशाच्या बाबतीत मागे राहिलेला आहे, त्याची सातत्यानं पैशाच्या बाबतीत पडझड झाली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 1 मे 1660 रोजी मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मुंबई ही फक्त आणि फक्त महाराष्ट्राचीच प्रॉपर्टी आहे. मुंबई ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे, कारण मुंबई राखण्यासाठी, मुंबई निर्माण करण्यासाठी आणि मुंबईला स्वतंत्र करून देण्यासाठी फक्त आणि फक्त मराठी लोकांनीच खस्ता खाल्लेले आहेत. मराठी माणसाच्या जाज्वल्य अभिमान